नमस्कार. माझ्या मिशन ऑक्सिजन ब्लॉग्सच्या सिरीज मधला हा पुढचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला AMR बद्दल सांगणार आहे. AMR एक्झॅक्टली व्हॉट? AMR म्हणजे अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स. आता अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणजे काय? तर प्रचंड प्रमाणामध्ये अँटीबायोटिक्सचा वापर केला किंवा आपण प्रचंड प्रमाणामध्ये अँटीबायोटिक्स, काय लोकांना सवय असते की जरा काही झालं की अँटीबायोटिक्स घ्यायची आणि अँटीबायोटिक घेऊन बरं वाटतं. पण त्यांनी काय होतं, तुमच्या शरीरामध्ये अँटीबायोटिक्स नी जी रेजिस्टन्स तयार करण्याची क्षमता असते एखाद्या कुठल्या पर्टिक्युलर इन्फेक्शन, बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन बद्दल, तर ती क्षमता हळूहळू कमी होत जाते आणि तुमच्या शरीरामध्ये मग हळूहळू अँटीबायोटिक्स जी आहे ती तुम्ही किती घेतली तरी सुद्धा तुम्हाला एखादा काही प्रॉब्लेम झाला, काही हेल्थ इश्यू झाला तर त्यातनं तुम्ही बरे होत नाही. आणि बऱ्याच लोकांना याचा अनुभव आहे की गोळ्या घेऊन सुद्धा बरं वाटत नाही, हे सुद्धा होत नाही, आम्ही एवढे दिवस औषध घेतोय पण आम्हाला काही बरं वाटत नाही, डॉक्टर औषधं बदलून देतात. तर हे का होतं? त्याला मेन कारण आहे, त्याचा रूट कॉज असा आहे की आज प्रचंड प्रमाणामध्ये इव्हन म्हणजे आज फार्म यील्ड्स मध्ये सुद्धा, म्हणजे पूर्वी आपण ऐकत होतो की आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती आहे की अॅनिमल्स मध्ये किंवा पोल्ट्रीमध्ये वगैरे यील्ड वाढवण्याकरता इंजेक्शन दिली जातात, हार्मोनल इंजेक्शन्स वगैरे दिली जातात कोंबड्यांना, किंवा काही फीड मध्ये सुद्धा काही त्याच्यामध्ये असं काही त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं ज्याच्यामुळे यील्ड वाढेल. पण आज अशी परिस्थिती आहे की इव्हन फार्मिंग, व्हेजिटेबल फार्मिंग आणि फ्रुट्स फार्मिंग मध्ये सुद्धा आज बऱ्याचशा प्रमाणात या माल प्रॅक्टिसेस चालतात. आणि ऑक्सिटॉक्सी इंजेक्शन याच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. गुरांना सर्रास, म्हशींना किंवा गायींना दुधाचा यील्ड वाढावा, दुधाचं प्रमाण वाढावं म्हणून ऑक्सिटॉक्सीची इंजेक्शन दिली जातात. या फील्ड मधली थोडीफार लोकांना जे काय माहिती आहे त्यांना ते पूर्णपणे परिचित आहे. ऑक्सिटॉक्सी इज व्हॉट? तर ऑक्सिटॉक्सी सारखी इंजेक्शन आज, म्हणजे त्या टाईपची इंजेक्शन आज प्लांट्सला सुद्धा दिली जातात, असा प्रकार आहे. तर ह्यानी काय होतं की त्याचे जे रेसिड्युअल इफेक्ट्स जे असतात, तुम्ही कन्झ्युम केल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये ते होतात आणि तुमच्या शरीरामध्ये अँटीबायोटिक्सच्या अगेन्स्ट एक प्रकारचा रेझिस्टन्स तयार होतो. थोडक्यात ती अँटीबायोटिक्स घेतल्यावर सुद्धा तुम्हाला कुठलाही परिणाम होत नाही, जो परिणाम साधायला हवा असतो एखाद्या इश्यूच्या अगेन्स्ट किंवा हेल्थ इश्यूच्या अगेन्स्ट तुम्ही त्या अँटीबायोटिक घेतल्यावर. तर आता ह्या सगळ्यापासून आपली सुटका होणं कठीण आहे, कारण आपण पाण्यात राहून माशाशी वैर करता येत नाही जसं म्हणतो, तसं आपल्याला हे सगळं रोजच्या व्यवहारामध्ये आपण जे काही फूड कन्झ्युम करतो तर त्याच्यामध्ये आपण कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्याची शिकार होत असतो. तर आता ह्यापासून आपली सुटका कशी व्हावी? आता ह्यानी वेगवेगळे आजार होतात किंवा इतर आजाराचा प्रादुर्भाव, आज कॅन्सरचं प्रमाण जेवढं हे वाढलेलं आहे त्याला मेन कारण जे आहे ते तेच आहे की आपल्या फूड हॅबिट्स म्हणण्यापेक्षा सुद्धा तुम्ही जे फूड कन्झ्युम करता, अगदी तुम्ही बाहेरचं काही खात नाही, हातगाडीवरचं खात नाही किंवा बाहेर उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका वगैरे आपण सगळे ऐकलेलं आहे. पण तुम्ही सगळे प्रिकॉशन्स घेऊन घरी तुम्ही तयार केलेलं फूड सुद्धा जे खाता, ते फूड कितपत प्रमाणात अनपॉल्युटेड आहे. अनपॉल्युटेड म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट द पॉल्युशन ऑफ दिस पर्टिक्युलरली. ही जी सगळी पॉल्युशन्स आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना की केमिकल्सची जी फवारणी केली जाते, किंवा आपण म्हणतो की जेव्हा त्याच्यावर एखादा यील्ड आपण म्हणतो वाढवण्याकरता ह्या टाईपचे काही प्रकार होतात. आणि सेकंडली आणखी वन मोर थिंग म्हणजे फार्मर्स मध्ये बऱ्याचशा प्रमाणात फर्टिलायझरचा प्रचंड वापर केला जातो आणि इन्सेक्टिसाइडचा वापर केला जातो, पेस्टिसाइडचा वापर केला जातो. तर त्याचे रिसिड्युअल इफेक्ट आपल्या पोटामध्ये येतात आपण जेव्हा कन्झ्युम करतो तेव्हा. आता ह्याच्यावर आपला काही कंट्रोल नाही. तर ह्या सगळ्यापासून सुटका तुमची करायची असेल तर त्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे मिशन ऑक्सिजन प्राणायाम. मिशन ऑक्सिजन प्राणायाम तुम्ही केला की तुमची इम्युनिटी लेवल, तुमच्या बॉडीची रेझिस्टन्स पॉवर इतकी वाढवली जाते की ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्या शरीरावर 100% होणार नाही आणि तुमची बॉडी पूर्णपणे प्युअर आणि क्लीन राहील. ही जे सगळ्याचा होणारा परिणाम आपल्या शरीरावर काय होतं, तर आपल्या परिणाममध्ये टॉक्सिन्सचं सॅच्युरेशन खूप वाढत जातं. आणि मिशन ऑक्सिजन प्राणायाम जो आहे, जो मी शिकवतो, त्या प्राणायामचं जे मेन गोल आहे, मी आतापर्यंत प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये टाकतो, ते मेन गोल आहे तुमच्या बॉडीतल्या टॉक्सिन्सचं सॅच्युरेशन आणि टॉक्सिन्सचं प्रमाण कमी करणं. हेच मेन गोल आहे. एकदा का तुमच्या बॉडीतलं टॉक्सिन्सचं प्रमाण कमी झालं की अगदी साहजिकपणे आपसुकच तुमची बॉडी कुठल्याही प्रकारच्या बॅक्टेरियल किंवा
व्हायरल इन्फेक्शनला बळी पडणार नाही. आता बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन ही तर झाली, पण दुसरा प्रकार म्हणजे हे असे जे छोटे प्रकार जे आपल्या बाबतीमध्ये होत असतात, सर्रास होत असतात, बिकॉज ऑफ दिस मायक्रोबायोलियल इन्फेक्शन जी होतात, तर ही इन्फेक्शन जी आहेत याच्यापासून तुमची पूर्ण सुटका होण्याकरता AMR हा जो प्रकार सध्या प्रचंड बोकाळलेला आहे, ह्याच्यातनं पूर्ण सुटका होण्याकरता तुम्हाला हा आणि फक्त हाच व्यायाम त्यातनं तुमची सुटका करू शकतो किंवा त्यातनं तुम्हाला संरक्षण देऊ शकतो. थँक्यू. आणखीन तुम्हाला काही याच्याबद्दल काही माहिती हवी असेल, तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. मी फेसबुकवर आणि इन्स्टावर अवेलेबल आहे. हा व्हिडिओ मी फेसबुक आणि इन्स्टावर अपलोड करणारच आहे. त्याच्या जोडीला मी फेसबुकवर आणि इन्स्टावर AMR बद्दल एक राईटअप ही आज टाकत आहे. ते राईटअप पण तुम्ही सर्वांनी जरूर वाचा. थँक्स. दिलीप केळकर.